की राजाचा पोरगा आता राजा होऊ शकत नाही। राजा जर जन्माला यायचा असेल तर तो मतपेटीतून लोकांच्या मतदानातून जन्माला घालण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। घरात राहायचं, तुम्ही सिमेंटच्या घरात राहा, बिल्डिंग मध्ये राहा, अरे सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही तुमचा, सत्यानाश। तुम्ही गरिबांना घर देत नाही, 1000 रुपयावर मत घेतात, 500 रुपयावर मत घेतात। पण तुम्हालाही सांगतो माझ्या माय बहिणींनो, आलेले पैसे घ्या, त्यांचे हरामाचे पैसे घ्या, पण बटन त्यांचं घ्या, पण बटन धनुष्यबाणाचा दाबा, हे सांगा। दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले, आद्य कवी महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर, एकलव्यांना स्मरून आजच्या मुदखेड नगरपालिकेच्या प्रचार सभेच्या निमित्तानं मी आपले विचार मांडण्यासाठी उभा आहे। ज्यांनी आताच आपले विचार मांडले ते आपल्या विभागाचे नेते, आमचे मित्र आमदार हेमंतरावजी पाटील, आमदार आनंदरावजी बोंडारकर, जिल्हा प्रमुख विनयजी पाटील, शेतकरी जिल्हा प्रमुख प्रल्हादजी इंगोले, बाळूदादा पाटील, विकासभाऊ देशमुख, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेशताई माने, तालुका प्रमुख संजू भाऊ, शहर प्रमुख सचिन भाऊ माने, सगळ्या सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेल्या माझ्या मतदार बंधूंनो, लाडक्या बहिणींनो, पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो, खरं म्हणायला गेलं तर आज या गावामध्ये आल्यानंतर मलाही फार आतुरता होती की नांदेड जिल्ह्यामध्ये जावं आणि माझी मुख्यमंत्र्यांचा, सध्याच्या खासदारांचा मतदारसंघ बघावा। पण मला वाटत नाही की हे शहर आहे, म्हणजे शहरासारखं काहीच नाही इथे। मी येताना पाहिलं तर त्या ग्राउंडवर सगळा कचरा पडलाय, बाटल्या पडल्या, सगळा घाणच घाण आहे। महाराष्ट्रात सगळीकडे फिरायचं आणि आमचं नांदेड बघा सांगायचं, मुदखेडमध्ये काहीच नाही दाखवायचं। म्हणजे मला तरी असं वाटतं की 72 वर्ष त्यांनी काय केलं मग? आता म्हणले एक चान्स द्या, एक चान्स द्या, 35 वेळेस चान्स दिला ना, आणखी काय चान्स मागताय? हे का पिक्चर आहे का? एक चान्स द्या, फ्लॉप झाला, एक चान्स द्या। तर सांगायचा अर्थ असा आहे की आज एवढ्या मोठ्या नेत्याच्या मतदारसंघामध्ये जे मुख्यमंत्री राहिले आहेत, त्या मतदारसंघामध्ये पोलीस प्रशासनाने दबाव टाकायचा आहे, पीआयने दबाव टाकायचा आणि आमच्या माणसाला अटकायचं। अरे 2 तारीख त्यांची, पण 3 तारीख शिवसेनेची, एवढं लक्षामध्ये ठेवा। काय बेट लागली नाही कोणाची उमेदवाराला अटक करायची। अशा पद्धतीने दादागिरी करत असाल तर दादागिरी करायचा धंदा आमचा होता। असा एक शिवसैनिक जन्माला आला नाही की ज्याच्यावर केस झाली नाही, जो ज्याच्यावर केस नाही तो शिवसैनिकच होऊ शकत नाही, ही आमची व्याख्या आहे। पण तुम्ही जर अन्याय करत असाल तर हे आम्ही सहन करणार नाही। वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना त्याच्याकरताच केली की अन्याय आणि अत्याचाराच्या विरुद्ध लढणारी संघटना, आणि ही संघटना ज्यावेळेस उभी राहिली त्यावेळेस काँग्रेसमध्ये सुद्धा अन्याय करणारे हेच होते। शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी, आणि ना म्हणजे ना मर्दांना जिथं स्थान नाही ती मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना। त्या शिवसेनेच्या भरोशावर आम्ही हे काम केलेलं आहे। आज लाडक्या बहिणी पाहिल्यानंतर मला खूप आनंद होतोय। मी बऱ्याच सभेला गेलो, पण एवढ्या बहिणींची संख्या मी कुठल्याच सभेमध्ये पाहिली नाही जेवढी आपल्या सभेमध्ये आहे। या बहिणींचा मान जर कोणी वाढवला असेल तर एकनाथ शिंदेनी वाढवला। पूर्वी या माणसाकडे पैसे मागायच्या, आता माणसं यांच्याकडे पैसे मागायला लागले। परिस्थिती उलटी झाली आहे। महिलांना एसटी मध्ये अर्ध तिकीट जर कोणी दिलं असेल तर आमची बाई म्हातारी बाई अशी बसते आता एसटीत, अर्ध तिकीट दिलं असेल तर एकनाथ शिंदेनी दिलं। मुलींना मोफत शिक्षण कोणी दिलं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं। बचत गटांना प्रोत्साहनपर अनुदानामध्ये वाढ जर कोणी केली असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी केली। 1 रुपयामध्ये पीक विमा कोणी केला असेल तर एकनाथ शिंदेनी केला। कोतवालांचा पगार वाढवला असेल तर एकनाथ शिंदेनी वाढवला। पोलीस पाटलांचा पगार वाढवायचा एकनाथ शिंदेनी वाढवला।
आशा वर्करांचं मानधन एकनाथ शिंदेनी वाढवलं, गट प्रवर्तकांचं मानधन एकनाथ शिंदेनी वाढवलं, सेविकेचा पगार शिंदे साहेबांनी वाढवला, ग्राम रोजगाराचा पगार सुद्धा शिंदे साहेबांनी वाढवला. असा निर्णय घेणारा एकमेव मुख्यमंत्री जन्माला आला ज्याचं नाव आहे एकनाथराव संभाजीराव शिंदे. एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढ़ो. शिंदे साहेबांनी आपल्या या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जी कामं केली 2.5-3 वर्षामध्ये, आज आमचेच बांधव आमच्या विरुद्ध उभे आहेत. शिवसेना भाजपची युती म्हणून एकत्र आम्ही लढलो, आम्ही उठाव केला आणि नैसर्गिक युती व्हावी, नैसर्गिक युतीच्या आधारावर या राज्यामध्ये राज्य यावं म्हणून आम्ही शिवसेनेच्या विचाराला धरून उठाव करून सत्ता पुनर्स्थापन केला. त्यावेळेस आम्ही हा विचार केला नाही, आम्ही मंत्री होतो, आम्ही आमदार होतो, त्यावेळेस हा विचार केला नाही की आमच्या मंत्रिपदाचं काय होईल, आमच्या आमदार पदाचं काय होईल, याचा विचार आम्ही केला नाही. फक्त हिंदुत्वाच्या विचारावर एकत्र येऊन पुनर्स्थापन सरकार शिवसेना प्रमुखांच्या विचाराचं यावं म्हणून बीजेपीला आम्ही साथ दिली. आणि आज आमच्याच कार्यकर्त्यांना काही लोक जर मध्ये टाकत असतील, जेलमध्ये टाकत असेल तर मी त्याचा निषेध करतो. महिला कोणता मारते म्हणतात, कधी महिलाच्या हातामध्ये साधं साप दिसला तर महिला घरामध्ये पळून जाणार, साधी पाल दिसली तरी ती पळून जाणार आणि ती कोयता मारू शकते. अशा पद्धतीचं पोलीस प्रशासनाने करू नये ही अपेक्षा व्यक्त करतो आहे. शिवसेनेने या काळामध्ये, मागच्या काळामध्ये नांदेड जिल्हा हा शिवसेनेचा काही पडीत जिल्हा राहिला नाही. आता इथे सुद्धा शिवसेनेचे 4 आमदार आहेत, 4 आमदार हे विसरता कामा नये. आणि ह्या 4 आमदारांच्या भरोशावर या नांदेड जिल्ह्यामध्ये आमचं राजकारण सुरू आहे. आणि आजची ही गर्दी पाहून असू द्या त्यांच्याकडे पैसे, खाऊ द्या त्यांना, लोकांचे मटण खाता येते, सध्या खातील त्यांचं मटण पण दाबतील आपलं मटण, असं ठरवून घेतलंय लोकांनी. त्यांच्याकडे पैशाशिवाय दुसरं काही नाही आहे. पैसा बाटो, पैसा कमाओ, पैसा बाटो. पण आपल्याला सगळ्यांना सांगणार आहे की आके होकर भी बने अंधे तो बिजली गवार क्या जाने, जिस अंधे को चिराग नहीं मालूम वो उजाला क्या जाने, जिसे लढना नहीं मालूम वो तीर तलवार क्या जाने. म्हणून मी माझ्या बांधवांना, माझ्या भगिनींना विनंती करण्यासाठी आलोय की आमच्यासारखे सर्वसाधारण लोक शिवसेनेमध्ये आले. 84-85 साली आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आज 40-42 वर्षापासून आम्ही शिवसेनेचं काम करतोय. एक सर्वसाधारण कुटुंबातले लोक आम्ही, ज्याच्यामध्ये कोणी नगरसेवक झाले, मग आपण खासदार झाला, आमदार झाला. आमच्यासारखे लोक 5-5 वेळेस आमदार झाले, मंत्री झाले, हे शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने. शिवसेना हे रसायनच असं आहे की त्यांनी झोपडीवाल्याला मोठं केलं, त्यांनी टपरीवाल्याला मोठं केलं, त्यांनी रिक्षावाल्याला मोठं केलं. सर्वसाधारण कुटुंबाच्या लोकांना शिवसेनेने या ठिकाणी मोठं केलं. आता मुसलमानांमध्ये सुद्धा नेहमी अशीच भीती घातली जाते की शिवसेना ही मुसलमानांच्या विरोधात आहे. अरे आम्ही मुसलमानांच्या विरोधात राहिलो असतो तर लाडक्या बहिणीची योजना फक्त हिंदूंकरताच केली असती. लाडक्या बहिणीची योजना फक्त हिंदूंनाच लागू करा असं केलं असतं. पण आमच्या मनात ते पाप नाही. या देशामध्ये जे राहतात, जे कोणत्याही जाती धर्माचे आहेत, त्यांचा सगळ्यांचा हक्क या देशावर आहे. राह है अल्लाह का, भगवा है भगवान का, सफेद है ईसाई का, उसमें बना है तिरंगा हिंदुस्तान का. आणि माझ्या माहितीप्रमाणे मी आपल्या सगळ्यांना ही विनंती करण्यासाठी आलोय. आज या गावामध्ये पाणी नाही, पाण्याकरता मी पैसे दिले, पण पाण्याचे बी पैसे खाऊन गेले. अरे लोक पानपोळ्या लावतात, लोक थंड पाण्याचं फिल्टर लावतात, इथं पाण्याची टंकीच खात आहे. काळजी करू नका, निवडणूक आटोपल्यानंतर इथल्या पाण्याच्या योजनेची मी 100% चौकशी लावणार. दूषित पाणी आहे, घरकुल मंजूर करून देत नाही. आपल्या माणसाचा चेहरा पाहायचा, घरकुल मंजूर करायचा, गरीबाला करायचं नाही. गरीबाला पत्र्याच्याच घरात राहायचं. तुम्ही सिमेंटच्या घरात राहा, बिल्डिंग मध्ये राहा. अरे सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही तुमचा, सत्यानाश आहे. तुम्ही गरीबांना घर देत नाही. 1000 रुपयावर मत घेतात, 500 रुपयावर मत घेतात. पण तुम्हालाही सांगतो माझ्या माय बहिणींनो,
आलेले पैसे घ्या, त्यांचे हरामाचे पैसे घ्या, पण बटन त्यांचं घ्या, पण बटन धनुष्यबाणाचा दाबा, हे सांगायला आलं. लोक हुशार आहे, साधे नाही आहे. तुम्ही या बाहेरला काय सर्वसाधारण बाहेर समजू नका. या वेळेस जी सरकार बदललं ते माझ्या लाडक्या बहिणींनी बदलवलं. लाडक्या बहिणींनी 70% मत मला बायांनी दिले, लेडीज बायांनी दिले. बिहारमध्ये सरकार कशावर बदललं? एकनाथ शिंदेची लाडकी बहीणची कॉपी तिकडे गेली, 10,000 रुपये डायरेक्ट अकाउंटवर टाकले. नितीश कुमार फिरसे आ गए. हे एकनाथ शिंदे दाढीवाल्यानं केलेलं काम आहे. लाडक्या बहिणी इमानदार आहे. या भावाच्या घरी जातात, नवऱ्याच्या खिशातले पैसे चोरतात. तिकडे गेल्यानंतर भावाला सांगता साडी घेऊन ये, आणि नवऱ्याला सांगता माझ्या भावानं साडी घेतली. इथल्या हुशार बाया आहे. भावावर प्रेम करणाऱ्या बहिणी, भावाचं नातं जोपासणाऱ्या बहिणी. सगळ्यात प्रेमळ नातं या देशामध्ये आणि जगामध्ये कुठलं असेल तर माय बहिणीचं नातं आहे, बहिणीचं नातं आहे. ज्याला बहीण नाही तो दुर्भागी असं मी मानतो. भाऊ तरी काळजी करणार नाही, पण बहीण गरीब असली, फाटकी असली, रोजानं जात असली, घरी भाऊ आला तर शेजाऱ्याकडून उसणं पासणं आणेल, पण आपल्याला भाऊला खाऊ घालेल अशी आपली बहीण असते. त्यामुळे या बहिणी तुम्हाला नाराज करणार नाही. या बहिणी तुम्हाला खचाखच मतदान देणार आहे. आमचे जे उमेदवार आहे ते सर्वसाधारण आहे आणि तुम्हाला पैसे देऊ शकत नाही, पण वेळ पडली तर तुमचा जीव वाचवण्यासाठी आम्ही तुमच्याकरता रक्त देऊ शकतो, ते सांगायला मी आलेलो आहे. आणि रक्ताने जीव वाचू शकतो, पैशाने जीव वाचू शकत नाही. पैशाने दुनिया चालली असती तर या देशाचे पंतप्रधान टाटा बिर्ला राहिले असते. पैशाने दुनिया चालली असती तर आमदार खासदार धीरूभाई अंबानी राहिले असते. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यावर उपकार केले की राजाचा पोरगा आता राजा होऊ शकत नाही. राजा जर जन्माला यायचा असेल तर तो मतपेटीतून लोकांच्या मतदानातून जन्माला घालण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि तुम्हाला तेच काम करायचं आहे. येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या सगळ्यांना हे ठरवून घ्यायचं की कोटी कोटी हिंदुस्तानियों का दौर उठाकर मांगेंगे, सौगंध छत्रपति की खाते है कि भगवा ध्वज लहराएंगे. हा भगवा झेंडा ज्या शिवसेना प्रमुखांनी मुंबईमध्ये फडकवला, त्याची उर्वरित वाट ही महाराष्ट्रभर पसरली आणि तुमच्या आमच्या सारखे उमेदवार निवडून आले. आज मी, माझा बाप, माझा आजोबा, आजोबाचा आजोबा पण मेंबर नव्हता कुठल्या ग्रामपंचायतचा, पण मी सर्वसाधारण कुटुंबातून आलो, आपल्या आशीर्वादाने निवडून आलो. हेमंत भाऊ तर आमच्याकडचे धुळ्याचे हे की नाही, खानदेशचे, एकटं घर आहे, पण शिवसैनिक हे तुमचं पुरं घर झालं आणि शिवसैनिकांनी आणि जनतेने तुम्हाला मोठं केलं. नांदेड जिल्ह्यामधलं मुदखेड हे गाव, तुम्ही आम्हाला पाणी पाजत नाही, ठीक आहे चव्हाण साहेब, पण तुम्हाला 3 तारखेला म्हणा आम्ही पक्क पाणी पाजू असं ठरवलं आहे. तुम्ही आम्हाला दूषित पाणी पाजतात, तेच दूषित पाणी आम्ही इलेक्शनच्या आधारावर तुम्हाला मतदान रूपी पाजू, तुम्हाला पक्क आजारी पाडू. इथे दवाखाने नाही, इथे चांगलं ग्राउंड नाही, पुतळे नाही, काय नाही. अरे देशाचं नेतृत्व करणाऱ्या माणसाच्या गावाची ही स्थिती, म्हणजे कुबेराच्या घरातच भिकारी पण आहे. दे रे भो कशाला फिरता तुम्ही? जर तुमची एवढी मोठी सत्ता आहे तर पोलिसांचा दबाव का वापरतात? तुमची एवढी सत्ता आहे तर गल्ली गल्ली का फिरतात? तुम्ही जर 72 वर्ष काम केलंय तर तुम्हाला तर गल्लीत जाण्याची गरज नाही पडली पाहिजे. तुमची रोड टकाटक पाहिजे, तुमचं ग्राउंड टकाटक पाहिजे,
तुमचे रस्ते पाहिजे, गावात पाण्याची व्यवस्था पाहिजे, गटार वॉटर आणि मीटर सगळं चांगलं पाहिजे. पण तुमची गटर बी चांगली नाही, तुमच्या गावात मीटर बी चांगलं नाही आणि प्यायचं वॉटर बी चांगलं नाही. यांना चांगलं फिल्टर करून टाका तुम्ही आता. आणि महिलांनी ठरवलंय, पक्क ठरवलंय, येणारी 3 तारीख जी निकालाची तारीख आहे, 2 तारीख जी मतदानाची तारीख आहे, 1 तारखेला एक गडबड करतात, 1 तारखेला एक तमाशा करतात. घन कचरा काढताना, कचरा तुमच्या गावात ते कचरा काढणारे येतात ना, त्या टेंडर मध्ये सुद्धा म्हणे नगरसेवकांना चिठ्ठी आली, 10,000 रुपये दर महिन्याला भेटतात. तुम्हाला काय भेटतो? कचरा, काहीच नाही. अशी परिस्थिती आहे. सुधरा जरा, सुधरा माय बहिणी म्हणून सुधरा. असं दाखवा त्यांना इंगा. मिरचीचा ठेचा कसा झंझरीत लागतो तशा पद्धतीने यावेळेस माझ्या राग रगणी बहिणींनी मतदानामध्ये उतरलं पाहिजे. यांचं जीवन जाईल, त्यांचं जीवन जाईल, पण 72 वर्ष सत्ता असलेले लोक, या राज्यामध्ये राज्य करणारे लोक, आम्ही सांगतो आमच्या मित्र पक्षाचे जे लोक आहेत, तुम्ही तर युती करण्याचा प्रस्ताव करायला पाहिजे होता. तुम्ही मोठेपण दाखवायला पाहिजे होतं. जिल्ह्याचे नेते होते, खासदारकी लागली का युती, आमदारकी लागली का युती, आणि कार्यकर्त्याचं इलेक्शन आले की नो युती. ही काय पद्धत आहे? मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये कार्यकर्त्यांना संपवण्याचा डाव आहे. हवाओं को निगोलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं. हवाओं को निगोलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं. किनारों की हिम्मत तो देखिए, ये समंदर को निगोलना चाहते हैं. हा मतदारांचा समुद्र आमच्या समोर बसलेला आहे. या मतदार बंधू भगिनी आमच्या समोर बसलेले आहेत. आणि जे त्यांचे लोक ऐकतायत त्यांनी नीट ऐका, नीट ऐका. तुमच्यामध्ये पैसे वाटायची धमक आहे, आमच्यामध्ये पैसे हिसकवण्याची धमक आहे, एवढं लक्षामध्ये ठेवा. पुढच्या काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये पोलीस प्रशासनाला आमचे आव्हान आहे, जर इथे पैशांचा चुकीचा वापर होत असेल तर इथे या ठिकाणी त्या पद्धतीने बंदोबस्त लागला पाहिजे. निवडणूक ह्या निपक्षपाती झाल्या पाहिजे. इथे गैरमार्ग जे चालले आहेत ते थांबले पाहिजे. आणि जर ते थांबत नसतील तर शिवसैनिक मग कुठल्याही गोष्टीचा विचार करणार नाही, एवढं लक्षामध्ये ठेवा. पोलीस काही आमचे दुश्मन नाही, ते पण आमचे भाऊच आहे. पण आमचं म्हणणं एकच आहे, निवडणुकीमध्ये सगळ्यांना समान वागणूक द्या. कोण सत्ताधारी कोण विरोधी याच्यापेक्षा ही निवडणूक स्वच्छपणे पारदर्शक झाली पाहिजे अशी अपेक्षा आमची आहे. आणि मला खात्री आहे की आजचं वातावरण पाहून निश्चितपणाने उद्यापासून ते जास्त चक्कर मारतील. हो, घर घर फिरतील. तेरे दान सुटे गिर्यान, तेरे दान सुटे गिर्यान असं करतील. पण तुम्ही पक्का ऐकून घ्या. हो म्हणायचे, या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडायचं. ते आले का एकच करायचं, पाणी प्या. प्रत्येक घरी अर्धा ग्लास पाणी द्या, ते वापस येणारच नाही तुमच्याकडे. या पाणी, पाणी जेवढं निश्चित आहे, पाणी पाजा त्यांना. गटर दाखवा, आले की गटर बघा म्हणाले. हे जर सगळं तुम्ही दाखवलं, शुद्ध मतदार म्हणून मतदान करा. तुम्हाला पुन्हा पश्चातापाची वेळ येणार नाही. आणि उद्या हे नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर जर काम केलं नाही तर त्यांच्या घरावर सुद्धा शिवसेना मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही, हे वचन देण्यासाठी आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी 2 तारखेला धनुष्यबाण याच्या बटनावर बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा ही विनंती करतो. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव, प्रदंड शक्ती देव. जो जो शिवसैनिकाला आडवा येईल त्याचा सत्यानाश हो. जय हिंद, जय महाराष्ट्र.